नमस्कार. सागर बाळासाहेब सुतकर हा आपल्या गावचा तरुण मुलगा धाराशिव ग्रामीण पोलीसच्या रितू खोकर नावाचे एसपी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच धाराशिवची पोलीस भरती पार पडली आणि संपूर्ण गावकऱ्यांना, त्याच्या मित्रपरिवाराला, त्याच्या कुटुंबियांना, आईवडिलांना ना आपल्या सगळ्यांना खूप मोठा आनंद झाला. बार्शीत सागरचा काल 10 जणांनी सत्कार केला, पुन्हा गावात 10 जणांनी सत्कार केला, अजून त्याचे नातेवाईक मित्रमंडळी त्याचे सत्कार करतात आणि आज आपण त्याचा सगळेजण गावकरी सत्कार करतोय. मित्रांनो, शिक्षणाच्या जोरावर आणि कष्टाच्या जोरावर माणूस काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे सागर आहे. त्याच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या. काल रात्री बार्शीला सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ज्या माणसाकडे 7 लाख लोक स्वच्छता आणि साफसफाईचं काम करतात ते बीव्हीजीचे हनुमंतराव गायकवाड, ते रमेश घोलप साहेबांच्या कार्यक्रमाला काल बार्शीला आले होते. एखाद्या सामान्य कुटुंबातली मुलं आयुष्यात किती मोठी होऊ शकतात. 13 वर्ष झालं ते कलेक्टर म्हणून सेवा करतात झारखंडमध्ये आणि आता त्यांचं प्रमोशन झालंय सचिव म्हणून. सामान्य कुटुंबातली पोरं कष्टाच्या जोरावर किती मोठी होऊ शकतात त्याचं यश म्हणजे सागर आहे. आणि रमेश घोलप साहेबांनी सांगितलं की आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, परिश्रम हे असलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय माणसं मोठी होत नाही. रमेश घोलप साहेबांचे वडील ते 12वीला असताना वारले होते. 14 रुपये तिकीट होतं, पण अपंग असल्यामुळं 7 रुपयाचं अर्ध तिकीट त्यांना होतं. बाप मेल्यावर एखाद्या पोराला 2 रुपये तिकिटासाठी नाही 5 रुपये म्हणजे माझ्या खिशात होते, पण 2 रुपये मला कमी होते. त्यामुळे बार्शीहून माझ्या वडिलांच्या अंत्यविधीला येता आलं नाही. मी स्टँडवर रडत बसलो आणि मग मला कुणीतरी 2 रुपये दिले आणि मग मी वडिलांच्या अंत्यविधीला आलो. एवढ्या मोठ्या माणसाच्या कार्यक्रमाला रात्री 5,000 लोक होते. सागरला खांद्यावर आणलं येताना त्याच्या मित्राने आमच्या सूरजनं. त्याचं कारण आहे की सूरज भरती करतोय, सूरजला त्याचं यश काय असतं माहिती आहे. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या पोरांना गावातल्या माझी विनंती आहे की आयुष्यात कधीच व्यसन करू नका. सगळ्याचीच परिस्थिती काही सारखी नसते आणि परिस्थितीला संघर्ष करण्याचं काम आपल्यासारख्यांनीच करायचं असतंय. बाळूनं आणि बाळूच्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बघा सागरच्या आईवडिलाचे, की आज पुरून उरलेल्याचा भाव त्यांच्या आयुष्यांमध्ये आहे. मित्रांनो, हे सगळं सांगताना माझ्या अंगावर काटे उभारतात. त्याचं कारण असं की सागरच्या मागच्या 7 पिढ्यात पहिल्यांदा नोकरीला सरकारी लागलेला माणूस ती आहे. एक सरकारी नोकरी माणसाच्या 7 पिढ्याचं आवासाहेब परिवर्तन करते आणि त्याचं हे सगळं उदाहरण आहे असं मला स्वतःला वाटतं. विरुदेव ढोणे नावाचं एक पोरगा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मामाची मेंढरं दाखत होतं, मामाचीच कपडे घातली होती आणि त्याला निरोप आला की विरुदेव तुझं सिलेक्शन झालंय ओपीसी मध्ये आणि तू आता या देशाचा कलेक्टर झालाय. त्याला सांगितलं की तुझी मुलाखत घ्यायची. ती मला कपडे मामाचे आहेत, मेंढ्यावर कुणी माणूस मिळत नाही म्हणली. धनुला जसं आमच्या शेळ्यावर म्हशीवर माणूस मिळत नाही तशी त्याची अवस्था. बेळगावच्या एसपीनी सांगितलं की तिथं 2 पोलिस तुझी मेंढ्या राखायला होतो, पण तू सत्कारापुरतं ये. मित्रांनो, केवळ शिक्षणानं काय परिवर्तन होऊ शकतं त्याचं उदाहरण ही उदाहरण आहे. सागरची परिस्थिती काय, आमचा बाळू रोज, मी कालच त्याला सांगितलंय की आता इथून पुढे कष्ट करायचं पण प्रामाणिकपणे आणि पुरून उरलेल्यासारखं तृप्तीचं आयुष्य इथून पुढे जगायचंय. सागरच्या आईनं प्रचंड कष्ट केलं. सागर माझा मॉर्निंग वॉकचा मित्र आहे. भले तो वयानं माझ्यापेक्षा लहान आहे, पण मी जेव्हा जेव्हा पळायला व्यायामाला जायचो तेव्हा तो प्रचंड कष्ट करणारा तो मुलगा आहे. मला प्रवीण गुलेनं कानात बोलताना सांगितलं, सर तुम्हाला 20 मिनिटं बोलायचं, मला 5 मिनिटं बोलतो फक्त. नाही, मला कार्यक्रमात रंगत कशी यायची. मुक्यावनी हे सगळं खरं आहे. मुक्यावनी हार घालायचा नाही आणि मुक्यावनी कुणीच न बोलता घराकडे निघून जायचं नाही. मी तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून हे सगळे वाक्य सांगतो. इथून पुढे अशा गोरगरिबाच्या पोराला सहकार्य करायची, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकायची जबाबदारी आपली गावकऱ्यांची असते. आपण करायचं असते. हे सागरला ह्या सत्कारानं जबाबदारी वाटते. पोलीस म्हणून काम करत असताना या गावातले अनेक पोलीस आहेत, पण सागरनं मिळवलेले यश हे तुमच्या माझ्यासारख्यांना डोळ्यात अंजन घालणार आहे. इथं बसलेल्या सगळ्या आजी आजोबांनी आणि आई बापांनी आता खचून जायचं नाही, कारण आपल्या पोरानं आपल्या नातानं कष्ट केलं. राजाभाऊ आमचा इथं आहे, त्याच्या पोरानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून तो अग्निवीर झाला.
ही साधी गोष्ट नाही मित्रांनो. आणि यश त्या माणसांना मिळत असतंय जी माणसं सातत्यानं कष्ट करत असतात, परिस्थिती न बघता, वातावरण न बघता, घरात काय आहे नाही हे न बघता काम करणारी माणसं आयुष्यात मोठी होतात. रमेश घोलप साहेबांच्या पुढं पाठीमागे 10 पोलीस असतात, नुसता घाम आला तरी घाम पुसायला. याचं कारण फक्त शिक्षण आहे. आणि मग आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं होतं धनुला शिक, पण धनु मला आपल्याला कायदा मान्य नाही म्हणजे शिकायला. प्रत्येकाची वेगवेगळी गोष्ट असते. सगळ्यांनी शिक्षण करावं असं काही नाही. कुणी चांगला शेती करावी, कुणी चांगला व्यवसाय करावा, कुणी चांगली नोकरी करावी, कुणी चांगला उद्योग करावा. आणि ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतोय, कोण कुणाला काही देऊ शकत नसतं विराट. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपण मिळवलेलं यश हे आपल्या कष्टावर मिळत असतंय. आईबाप हे फक्त सागरने बाळून सांगितलं, मी त्याला खूप शिकवलं. बाळूनं काही शिकवलं नाही, बाळूनं शिकण्यासाठी पैसे दिले आणि रोज पैसे न्यायला घरी आल्यावर त्याला सांगितलं चांगले संस्कार कर, चांगलं कष्ट कर, इमानदारीनं वाग, हे दिलेल्या पैशाचा चांगला उपयोग कर, तू आयुष्यात मोठा होऊ शकतोय. सागरनं केलेली चिकाटी ही आयुष्यात कधी सोडली नाही आणि म्हणून त्याच्या चुलत्याला, त्याच्या कुटुंबियांना, संपूर्ण एका सामान्य दलित कुटुंबातलं पोरगा एवढं मोठं होऊ शकते त्याचं उदाहरण म्हणजे सागर आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा कधी आयुष्यात फसू नका. आपण शेतकरी आहोत असं बऱ्याच जणांना वाटत असतंय. तुला कसं काय चाललंय, काय करा म्हणले शेतकऱ्याचं, काय करा असं नसतं. शेतकरी हा समृद्ध असलेला माणूस आहे. त्याचं कारण काय की तुमच्या मिहुनीनं पुण्यामध्ये, त्या सगळ्या माणसाची एक मिहुनी पुण्यात राहत असते प्रवीण, आणि मिहुनीने एक 2 चाकी गाडी पुण्यात स्कूटी घेतलेली असते आणि बऱ्याच वेळा ती स्कूटीचा फोटो टाकून तुम्हाला टाकत असते, स्कूटीची पूजा करून. आणि तुम्हाला असं वाटत असतं काय उपयोग आहे शेतकऱ्याचा आणि शिकून कुणाचं चांगलं झालंय, आपल्याकडे स्कूटी सुद्धा नाही आणि बहिणीनं आमच्या स्कूटी घेतली. मित्रांनो, ती घेतलेली स्कूटी एक असते, तिच्यापेक्षा तुम्ही कसं श्रीमंत आहे तर तसली स्कूटी, तसली स्प्लेंडर तिकडे वाढ व्हायला केलेली असते. तुम्ही वाढ व्हायला म्हणजे तिच्यापेक्षा आपण श्रीमंत आहोत हे तुम्हाला माहित नाही. ती माणसं फक्त पिशवीतला अर्धा लिटर दूध पित असतात, पण इकडं तेवढं दूध तर आपण मांजराला ठेवीत असतो. म्हणजे आपण समृद्ध हे तुमच्या लक्षात असू द्या. तिकडं तुमची मिळणी, तुमचा मामा एखादी जुनी सेकंड हँड कार घेतोय, कार, आणि त्याला 3दा फोटो लावतो, त्याला लावायला बी जागा नसते, ती जिन्याखाली लावित असते. आणि तुम्हाला फोटो टाकते, आबासाहेब मला फोटो टाकतोय की आमच्या मावशीनं, आमच्या मिळणीनं कार घेतली, कार बाळून. मित्रांनो, तसलं 3 लाखाचीच कार असते, 2दा धूत असते ती, पण तसलं ट्रॅक्टर आपण 7 लाख रुपयाचं लिंबाखाली लावलंय आमच्या पिंट्यानं, लिंबाखाली आहे. याचा अर्थ त्याच्यापेक्षा आपण श्रीमंत एवढं वाक्य मला फक्त तुम्हाला याच्यातून सांगायचं. तुम्ही स्वतःला कधी कमी समजू नका. सागर, शासकीय सेवेत लागणं अत्यंत सोपं होतं. मी राज्य शासनाच्या माहितीच्या अधिकाराचा प्रशिक्षक आहे. राज्यातले सगळे PSI, DYSP, API, ऍडिशनल SP, SP ह्या सगळ्या मित्रांच्या रोज मी संपर्कात असलेला माणूस आहे, कारण मी पोलिसांचा प्रशिक्षक आहे. त्यामुळे नोकरी लागणं सोपं झालंय आता, पण नोकरी टिकवणं अत्यंत अवघड झालंय. इथून पुढे सागरला PTC आहे. इथं PTC म्हणजे पोलीस ट्रेनिंग सेंटर. राज्यामध्ये 5 PTC आहेत की भरती झाल्यावर लगेच उद्यापासून त्याला तुळजापूर पोलीस स्टेशन देत नसतात. 1 वर्ष अत्यंत खडतर असं प्रशिक्षण त्याला दिलं जातं. मग ती शासन ठरवतं कुठली बॅच कुठं आहे, कुठं त्याला नोकरीला टाकायचं. ज्या दिवशी जॉईन झाला त्या दिवशी पगार चालू झाला, पण त्याला PTCला पाठवलं जातं, पोलीस ट्रेनिंग सेंटर. एक आहे सोलापूर, दुसरं आहे लातूरचं बाबळगाव, तिसरा आहे खंडाळा, चौथा आहे नागपूर आणि शेवटचा आहे कोकणा. अशा 5 ठिकाणी राज्यामध्ये दरवर्षी 25-25 हजार पोरं PTCचं काम करत असतात. आणि म्हणून सागरची आता निवड झाली आहे, पण झाल्यानंतर त्याला PTCला पाठवलं जाईल. 1 वर्ष अतिशय खडतर असं ट्रेनिंग दिलं जातं. मग त्यांना प्रशासनाचं ट्रेनिंग दिलं जातं आणि मग पोलीस स्टेशन म्हणून, पोलीस कॉन्स्टेबल म्हणून एखाद्या पोलीस स्टेशनला दिलं जातं. अण्णासाहेब मांजरे नावाचे आमचे PSI मित्र आहेत तुळजापूरला, त्याच्याकडे अनेक नवीन पोलीस आलेले असतात, कारण तुळजापूर हे तीर्थक्षेत्राचं किंवा देवस्थानाचं असलेलं गाव आहे. त्यामुळे तिथं जास्त पोलीस बंदोबस्त लागतो. सागरला माझी विनंती, आज आम्ही तुला कॉन्स्टेबल म्हणून बघतोय. पोलीस खात्यातलं सगळ्यात शेवटचं पद आहे कॉन्स्टेबल. त्याच्यावर आहे हवालदार, त्याच्यावर आहे ASI असिस्टंट, त्याच्यानंतर आहे PSI, त्याच्यानंतर आहे API, त्याच्यानंतर आहे PI, त्याच्यानंतर आहे DYSP, त्याच्यानंतर ऍडिशनल SP. अशा पद्धतीचे हे सगळ्या रँक आहेत. माझी विनंती आहे तुला की खात्यामध्ये गेलेला आपल्या गावचा करंडे नावाचा नितीन करंडे हा डायरेक्ट PSI झालेला मुलगा आहे. सागर कॉन्स्टेबल आहे. मग सागरला PSI होता येतंय का? तर होय, होता येतं. म्हणजे खुरपायला जाताना मी
पाताला बसलो होतो, पण मी अनेक वर्षाचा अनुभव घेऊन मी मुकदम झालोय आता. असं सागरला खात्याअंतर्गत परीक्षा असतात, त्या सगळ्या परीक्षा देऊन सागरला चांगला PSI होता येईल. त्यामुळे या पदावर फक्त तू ही नुसती सुरुवात आहे. आणि आमची तुला विनंती आहे की आता भरपूर झालं, बास असं न म्हणता आम्हा सगळ्या गावकऱ्यांना तुझी वाजत गाजत एकदा घोड्यावरून मिरवणूक काढू दे. चांगला PSI तू गावातला हो. आणि ही सेवा केवळ सामान्य माणसांसाठी. खात्यामध्ये गेल्यानंतर तिथं सगळं रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून काही गोष्टीचं बंधन येतंय मला. पोलीस कशी वागणूक देत असतात हे तुला माहिती आहे, पण गरीबाचा पोलीस म्हणून तुझ्या आयुष्यात तू काम कर. चुकीचं काम कधीच करू नको. सामान्य माणसांवर कधी तुझ्याकडून अन्याय होणार नाही याची काळजी तू घे, कारण हा अन्याय आपल्यासारख्या आईवडिलांनी भोगलेला आहे. आणि ते काम आयुष्याच्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये प्रचंड मोठं होऊन जाईल. म्हणून आज सागरचा सत्कार करताना माझ्यासारख्या तरुण शेतकरी धोतरवाल्या बापाच्या पोराला प्रचंड आनंद झाला आहे. कारण मी शिक्षणाच्या जोरावर परमेश्वरानं माझ्या जीवेवर सरस्वती दिली आहे. मी पोलिसांना शिकवायला सकाळी 10 वाजता उभारलो तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा माईक हातात ठेवत नाही आणि एकाही डिवाइस PIला सिनियर PIला मांडी बदलू देत नाही. परमेश्वरानं हे माझ्या शिक्षणामुळे दिलेलं यश आहे असं मला स्वतःला वाटतंय. सागरचा सत्कार करताना आम्हा गावकऱ्यांना आनंद तर होतोय, पण आम्ही आज प्रेरणा पण घेणार आहे. आमच्या नाताला, आमच्या मुलाला प्रचंड चांगल्या पद्धतीचं यश मिळवण्यासाठीचं काम केलं पाहिजे. आता भरपूर जागा निघालेत, BMCच्या जागा निघालेत, महानगरपालिकेच्या निघालेत, SMCच्या जागा निघालेत, वन विभागाच्या जागा निघालेत, STच्या जागा निघालेत, पोलीस विभागाच्या जागा निघालेत, माझगाव डॉकच्या जागा निघालेत. प्रचंड जागा आहे. पण काम करणाऱ्या माणसाला, कष्ट करणाऱ्या माणसाला आणि परीक्षा देणाऱ्या माणसाला आता इथून पुढे नोकरीचं काही कमी नाही. तुम्ही असं म्हणाल की मग सागरनं कसं काही यश मिळालं? काही गोष्टीत आपल्याला नाही कळालं तर त्याला कळतंय, त्याला विचारलं. त्यामुळे सागरने मिळवलेलं यश हे अत्यंत चांगलं आहे. तुम्हा सगळ्या गावकऱ्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असू द्या. सागरच्या आई वडिलांचं मनापासून अभिनंदन की सातत्यानं परमेश्वरानं तुमच्या घरावर चांगली नजर ठेवली आणि तुम्ही सुद्धा कुणाच्या गोरगरिबाच्या काडीला हात न लावता, कुणाचा 1 रुपया न बुडवता तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले ते आशीर्वाद सागरच्या रूपानं तुम्हाला मिळालेले आहेत असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे नोकरी करत असताना अत्यंत प्रामाणिक केली पाहिजे. तुमच्या असण्यानं गरिबाचे अश्रू पुसले पाहिजे प्रवीण. आणि म्हणून आता ब्रेन ड्रेन परत यायला लागला. म्हणजे पुण्या मुंबईला गेलेली अनेक तरुण पोर आता गावाकडे यायला लागले. त्याचं उदाहरण प्रवीण आहे. त्याने सांगितलं की पुण्यापेक्षा सुद्धा चांगलं वाटतंय मळेगावात, चांगला पगार इथं मिळतो कारण आता टेक्नॉलॉजी आली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की सागर, तुला मिरवणूक आणत असताना आमची अभिमानानं छाती आज फुगून आली आहे. पण हे काम करत असताना तू खूप चांगलं कर, मोठा हो आणि मिळवलेलं काम हे आता इथून पुढे समाजासाठी काम कर. दलित वस्तीमध्ये वाचनालय कर, सामान्य गरिबाची 4-2 पोरं नुसतं मार्गदर्शन कर कशी भरती करायची असते. तिथं SP ऑफिसच्या ग्राउंडवर मी रोज फिरायला जायचो. प्रवीण मुंडे आम्हाला तिथं भेटतो, तुला तो तिथं भेटल. आता मी सागरच्या मैदानावर रनिंग केली. त्या मैदानावर 15-15 दिवस सकाळी व्यायामाला गेलेला माणूस आहे आणि त्या सगळ्या पोलीस स्टेशनला शिकवलेला मी माणूस आहे. मला एवढंच वाटतंय, अभिमानानं घातलेला फेटा आणि अंगावर टाकलेली मायेची शाल आज तुझा सगळ्याचा आनंद द्विगुणित करणार आहे. तसा आम्हा कुटुंबियांचा आनंद पण आज सगळ्यात मोठा झालाय, याचा मला अभिमान वाटतोय. मी जास्त सांगत नाही, एवढंच सांगतोय, तरुण पोरांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. कारण व्यसन माणसाला अधोगतीकडे घेऊन जातं. व्यसन माणसाला कधीही मोठं होऊ देत नाही. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की मजेनं सुरुवात केलेली एखादी गोष्ट आयुष्यात काय असते ते आमच्या भोलेभाऊजीला एकदा विचारा तुम्ही, ते तुम्हाला जरा एकदा खाजगीत सांगतील. मला सांगायचंय काय, व्यसनानं माणूस बदलतो, परिवर्तनाकडे जात नाही. आणि म्हणून अशी अनेक माणसं आहेत स्वभावानं बदललेली. मी जरी माझ्या आयुष्यात काही चुका झालेल्या असतात तर त्या बदललेल्या असतात आणि पुन्हा यशाची प्रगती करू शकतो. जगात यशस्वी माणसाला किंमत असते. आजपर्यंत गावानं सागरला डोक्यावर घेतलं का तर नाही घेतलं, कुटुंबानं घेतलं का तर नाही घेतलं. पण माणसं जेव्हा चमत्कार दाखवतात तेव्हा सारा गाव नमस्कार करत असतो. त्याचं ते उदाहरण आहे. आणि हे खरं आहे. हे सागरच्याच बाबतीत लागू आहे का? हे सागरला लागू आहे, आबाला लागू आहे, मला लागू आहे, किशोरला लागू आहे, सगळ्याला लागू आहे. म्हणजे माणसं काहीतरी चमत्कार दाखवला तरच माणसं डोक्यावर घेतात आणि प्रयत्न करणारे 1000 माणसं असतात. सागर बरोबर किती लोक पोरं होती सगळी आणि जागा किती होत्या? 123 जागा होत्या आणि 5100 पोरं पळत होती. त्या 5100 पोरांमधली उरलेली सगळी माणसं त्याच्या आयुष्यांमध्ये घरी गेली आणि सागर 123 पोरांमधून सिलेक्ट झालाय. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. 123 पोरांमध्ये सागर आहे. 5000 पोरांचे आई वडील सुद्धा असेच कष्टकरी असतात, सामान्य असतात. आणि म्हणून हे काम सागरनं आपल्याला करून दाखवलंय. गावानं त्याला डोक्यावर घेतलंय, त्याच्या कुटुंबियांनी मित्रांनी त्याला डोक्यावर घेतलं. याचं एकमेव कारण आहे सागरनं मिळवलेलं यश. आणि यशाला माणसं सलाम करत असतात असं मला वाटतंय. तुम्हा सगळ्यांना माझ्या शुभेच्छा.
व्यसन करू नका, रोज सामाजिक काम करा, छोट्या मोठ्या लोकांना मदत करता येते का बघा, आपल्या संसारापेक्षा इतरांच्या संसाराला मला काय हातभार लावता येईल का बघा. कारण आम्ही सगळी माणसं आता एका तृप्तीच्या जगात जगतोय आणि मग तृप्तीच्या जगात असताना तुम्ही सुद्धा एका तृप्तीकडे गेलं पाहिजे असं मला वाटतंय. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतोय, सागरला मनापासून शुभेच्छा देतोय. एवढं प्रदीर्घ भाषण करायची माझी काही गरज नव्हती, पण प्रवीण मला सारखा रात्रीपासून सांगत होता. काल रात्री कार्यक्रमाला असल्यामुळे पिट्ट्याने मी सांगितले की आपण सकाळी करू, चांगला करू आणि उत्तम. ही जागा छान आहे, मस्त आहे, वेगवेगळे कार्यक्रम इथं राबवता येतील, वेगवेगळ्या गोरगरिबाच्या पोराचं इथं कौतुक करता येईल. लोकांच्या पोराला शाबासकीची थाप दिल्याशिवाय आता लवकरच 10वी-12वीच्या पोरांचा निकालाचा आहे, 10वीत पहिले येणाऱ्या 12वीत पहिले येणाऱ्या पोरांचा सुद्धा सत्कार आपण इथे करूया. मला स्वतःला असं वाटतंय सागरनं मिळवलेलं यश हे त्याच्या कष्टाचं यश आहे, त्यानं केलेल्या प्रामाणिकपणाचं यश आहे आणि त्याच यशामुळे माणसं आयुष्यात मोठी होतात. हे यश त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या आईवडिलांना आणि त्याच्या श्रमाला बळ देणारे ठरले असं मला म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. सागरला मिळालेले यश हे सामान्यांचे सुखासाठी, सामान्यांच्या हितासाठी, सामान्यांच्या रक्षणासाठी मिळालेले यश आहे असं मला वाटतंय. तुम्हाला सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.